जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। शिक्षणाचे खाजगीकरण व कंत्राटी भरती विरोधात संगमनेरात विराट मोर्चा। शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे। शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटी भरती, समूह शाळा या निर्णय विरोधात संगमनेरमध्ये संगमनेर तालुका समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, निमशासकीय कर्मचारी यांचा विविध संघटनेच्या वतीने शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा झाला। यामध्ये विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब चासकर यांसह विविध संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व नागरिक सहभागी झाले होते। प्रांत अधिकारी शैलेश शिंगे यांना निवेदन देण्यात आले। सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल। मुळात आमचं पहिलं गोष्ट तर हे आहे की शासनाने, महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, या ठिकाणी आपण शिक्षण हक्क कायदा केला आहे। सर्व लोकांना मोफत, सक्तीचा आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा कायदा आहे। तो मूलभूत अधिकार झालेला आहे। तो आता कोणाच्या मर्जीचा प्रश्न राहिलेला नाही। त्यामुळे शासन अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाही। शासनाने एकतर शासन मुळात खूप कमी खर्च शिक्षणावर करत आहे। आज हजारो शिक्षकांची जागा रिकाम्या आहेत। शासन त्या ठिकाणी ह्या जागा भरत नाही आहे। शिक्षकांना अशैक्षणिक कामं दिली जातात। शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारत नाही आणि शासन त्या ठिकाणी कुठेतरी कंपन्यांच्याकडे बोट दाखवत आहे। आमचं म्हणणं असं आहे की शासनाला हा खर्च करायला काय हरकत आहे? ही शासनाची जबाबदारी, शासन ही जबाबदारी टाळू शकत नाही। शासनाने हा खर्च केलाच पाहिजे आणि सर्वांना मोफत, सक्तीचं आणि शिक्षण त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे। त्याबद्दल कुठलंही त्या ठिकाणी आता खाजगीकरण करणं असेल किंवा आता शासन 65,000 शाळा त्या खाजगी कंपन्यांमध्ये देणार, तिथे त्यांचा अभ्यासक्रम काय शिकवायचा, म्हणजे तिथे त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम असं त्यामध्ये तरतूद केलेली आहे। त्यांना प्रशिक्षण देणार, म्हणजे आता प्रत्येक कंपनीने वेगळं द्यायचं का? शासनाकडे SCRT नावाची संस्था आहे, मग ती काय एक चांगलं प्रशिक्षण केंद्र करू शकत नाही? त्या का चांगलं उत्तम शिक्षण देऊ शकत नाही? इथे कुठेतरी शासन आपलं अपयश मान्य करतं आणि हे करत असताना त्यांनी कुठल्याही समूह शाळा, कुठल्याही शिक्षण तज्ज्ञांचं ओपिनियन घेतलं नाही। त्यामुळे जे आमचे वंचित कोण होणार आहे, मुली वंचित होणार आहे शिक्षणापासून, दलित समाजाचे लोक असतील, आदिवासी असतील आणि गरीब शेतकरी असतील, यांची मुलं त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित होत आहेत। आणि म्हणून आम्ही या निर्णयाला, आम्हीच नाही, तसे विद्यार्थी आले आहेत, पालक आहेत, शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहेत, सर्वांचा याला कठोर विरोध आहे। शासनाने ताबडतोब हे निर्णय मागे घ्यावे आणि किमान त्या ठिकाणी 6% खर्च शिक्षणावर शासनाने केलाच पाहिजे। शासनाने एकतर हे जे काही निर्णय घेतलेले आहेत शासनाने, आता कंत्राटी पद्धतीचा निर्णय शासनाने मागे घेतला ते ठीक आहे, परंतु ते पुन्हा पक्षादाराने आणता कामा नये। दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने जे काही कंपन्यांना शाळा द्यायचं चाललेलं आहे ते सुद्धा शासनाने निर्णय मागे घेतला। त्यांनी घ्यावेत ना पैसे त्यांच्याकडनं। आम्ही तर म्हणतो की त्यांनी वेगळ्या शिक्षणासाठी टॅक्स लावा। जर शासनाला पैशांची खूप कमी असेल तर आमचं त्याबद्दल दुमत नाही पैसे घेण्याबद्दल, परंतु त्या शाळा त्यांच्या ताब्यात देता कामा नये। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या 65,000 शाळा बंद करण्याचं शासन ठरवतं ते अत्यंत चुकीचे, त्या दुर्गम भागात आहेत। अनेक शिक्षक तज्ज्ञांनी याला विरोध केला आहे। त्या प्रत्येक शाळेचं स्वतंत्र इव्हॅल्युएशन झालं पाहिजे आणि तिथल्या स्थानिक नागरिकांना, त्यांची मुलं त्या शाळेत जातात, त्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी तो निर्णय घेतला पाहिजे। हे बघा, इथं राजकारण आणायचं काही फडणवीस साहेबांनी काम नाही आहे। आमचा मूळ मुद्दा हा आमचा कोणतंही शासन, आम्ही केंद्र शासनाशी भांडतो, या शासनाशी पण भांडतो। आता कंत्राटीकरण कुणी आणलं? आता हे बघा, पण असं कंत्राटीकरण काय पूर्वी आणले नव्हतं असे माझ्या माहितीनुसार, कारण पहिल्यांदा युती सरकारने आणलं। आता सरांनी सांगितलं की युती सरकारने प्रथम आणलं होतं। आमचं म्हणणं काय, जे पूर्ण वेळची कामं आहेत त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कसे, तुम्ही सरकारी अधिकारी कसे काय कॉन्ट्रॅक्ट, वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4 इथपर्यंत त्या ठिकाणी होतं। मुळात आमचा कॉन्ट्रॅक्टच्या याला विरोधच आहे। शासन कुणाचं आहे? आज महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर अस्वस्थ खतखत आहे। ते अस्वस्थ खतखत पालकांमध्ये आहे, शिक्षकांमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणावर ते अस्वस्थ खतखत असण्याचं कारण विद्यार्थ्यांमध्ये आहे। शिकून काय करायचं तर नोकरी करायची असते। नोकरी कुठे करायची असते? जशी खाजगी क्षेत्रामध्ये करायची असते
तशी सरकारी क्षेत्रामध्ये करायची असते. आपल्या सगळ्यांना माहिती 6 सप्टेंबरला शासनाने एक GR काढला आणि त्या GR मध्ये शासनाने सांगितलं सगळ्या नोकऱ्यांचं आम्ही कंत्राटीकरण करणार आहोत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कंत्राटीकरणाचा GR मागे घेण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. याचं आम्ही स्वागत करतो. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, महाराष्ट्र हे देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून एकेकाळी तिचा उल्लेख व्हायचा. महाराष्ट्र राज्याचा इतकं प्रगतिशील राज्य, या राज्यामध्ये दर 4-6 वर्षांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तासुद्धा राज्यामध्ये 14,783 शाळा बंद करून त्यांचे समूह केले जाणार आहे. या शाळा 1 ते 20 पटाच्या आहे असं कारण दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षण हक्क कायदा या देशामध्ये आला, त्याच्यासाठी 125 वर्ष पाठपुरावा या देशातल्या फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई, फातिमा शेख या सगळ्यांनी केलेले कर्मवीर भाऊराव पाटलांनी. आणि आता मात्र सरकार शाळा समूह करायला निघालेले. शाळा समूह करताना शिक्षण हक्क कायदा त्यातलं कलम 6 असं म्हणतं की घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये 5वीपर्यंतची शाळा असली पाहिजे आणि घरापासून 3 किलोमीटरच्या अंतरावर 8वीपर्यंतचे वर्ग असायला पाहिजे. सरकारला मात्र हे मान्य नाही. आता सरकारला कायदा मान्य नाही आणि म्हणून तो असंतोष जो पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये दिसतोय. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा शाळा घरापासून दूर जाते तेव्हा दलित, आदिवासी, वंचित, कष्टकरी घरातल्या मुलांचं शिक्षण घरापासून दूर जातं, आयुष्यातून दूर जातं. जेव्हा मुलं शिक्षण दूर जाईल तेव्हा मुलं कशी तरी शिकतील आश्रमशाळेमध्ये वगैरे. परंतु असुरक्षिततेच्या कारणामुळं महाराष्ट्राची एक भूपृष्ठ रचना लक्षात घेण्यासारखी गोष्ट ती अशी आहे की दर्या आहे, हायवे आहे, ओढ्या आहे, त्या ओढ्यांमध्ये ओलांडून जंगलं आहे, सुनसान रस्ता आहे. कोपर्डीची घटना आपल्याला माहिती आहे, त्या एकट्या मुलीवर कसा अत्याचार करून तिला मारून टाकलं. तर ह्या असुरक्षिततेमुळं मुलांना एक वेळ पालक शाळेत पाठवते, मग मुलींचं शिक्षण थांबण्याची शक्यता निर्माण होणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा मुली शाळा दूर गेल्यानंतर घरात राहतील, घरातून त्या शेतात जातील, शेतात बालमजूर होतील आणि मजुरी केवळ नाही तर तिथंच त्यांचे विवाह लावले जातील, हे विवाह ठरतील आणि बालविवाह लावले जातील आणि पुन्हा एकदा कुपोषित मुलं जन्माला येतील. ही मोठी सामाजिक समस्या आहे आणि म्हणून आमची एक भूमिका आहे, केस बाय केस स्टडी झाली पाहिजे. सरसकट शाळाबंदी करून शाळांचे समूह अस्तित्वात आणणं हे शिक्षण हक्क कायद्याला धरून नाही. ही एक गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की शाळा समूह बनवताना ते असं म्हणतात आहे की मुलांचा सामाजिक विकास होत नाही, सोशलायझेशन होत नाही. आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही छोट्या शाळांमध्ये. आमचं सरकारला एक मागणं आहे, म्हणणं आहे कार्यकर्ते म्हणून, शिक्षक म्हणून, की असं कोणतं सर्वेक्षण आहे, अशी कोणती तात्विक आणि सैद्धांतिक भूमिका आम्हाला सांगावी शासनानं की छोट्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, छोट्या शाळांमध्ये सोशलायझेशन होत नाही. तर हे जी कारणं आहे ही कारणं योग्य नाही. सरकारला शाळा बंद करायच्या आहेत आणि त्याला आमचा विरोध आहे. वाडी वस्तीवरील शाळा जर बंद झाल्या तर मोठ्या प्रमाणावर मुलांच्या आयुष्यात शिक्षण होत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की CSR मधून शाळांचा विकास करणं. शिक्षण हक्क कायद्यामध्ये सक्तीचं आणि मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी सरकारने दिलेली देशाच्या संसदेला प्रत्येक बालकाला. महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक बालकाला जर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, हा घटनादत्त अधिकार आहे. तर CSR मधून शिक्षण करताना कंपन्या कशा बांधील असतील? लोककल्याणकारी राज्यामध्ये नफा कमावण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपन्या गुणवत्तापूर्ण एखादी कंपनी बुडाली, एखादी कंपनी तोट्यात गेली. 2014-15 साली एकूण शिक्षणाचं बजेट होतं 48,273 कोटी आणि त्यावर्षी CSR मिळालेली रक्कम 424 कोटी होती, 1%. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की CSR मधून शिक्षण होऊ शकत नाही, कंपन्या बांधील नाही, सरकारनं खर्च करावा आणि उर्वरित जी रक्कम आहे ती CSR मधून घ्यावी. शाळा महाविद्यालय CSR मधून रक्कम वापरतात. त्याच्यासाठी CSRच्या नावाखाली कंपन्यांना शाळा दत्तक देण्याची गरज नाही. शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, मोफत बालक आणि पालकांसाठी आहे. म्हणून सरकारनं शिक्षणामधून अंग काढून घेणं महाराष्ट्राला काही वर्ष मागे नेल्यासारखं. आरटी हा कायदा जो आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी. सगळे विद्यार्थी, नागरिक, शिक्षक आणि सामान्य माणसं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. हजारोच्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात आणि आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये ज्या मागण्या आपण घेतोय त्या मागण्यांच्या बद्दलचे बोर्ड सुद्धा आपण पाहिलेले आहेत. प्रामुख्याने 3 मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा आपण या ठिकाणी संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर ठेवलेला आहे. एक म्हणजे
जे पद्धतीचं कंत्राटीकरणाचा निर्णय शासनाने घेतला, काल जरी तो मागे घेतला असला तरी भविष्यामध्ये देखील कंत्राटीकरण पुन्हा होणार नाही याची कुठलीही शाश्वती अद्यापर्यंत आलेली नाही आणि म्हणून कंत्राटीकरण हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे, त्यासाठीची आपली मागणी आहे। दुसरी आपली मागणी आहे की ज्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या सरकारी शाळा टिकल्या पाहिजे, त्या चालल्या पाहिजे आणि सामान्य माणसाचा मुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये जाण्याची त्यांना संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे। खर्च वाचवण्याच्या नादामध्ये शासनाने मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाचं वाटोळं करता कामा नये ही मागणी करण्यासाठी आपली दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की खाजगी कंपन्यांना जर शाळा चालवायला तुम्हाला द्यायच्या असतील तर हे सरकारने शिक्षण विभागच खाजगी कंपन्यांना चालवायला द्यायला काय हरकत आहे, कारण शिक्षण विभाग जर या ठिकाणी स्वतःच्या शाळा चालू शकत नाही, सामान्य मुलांच्या खाजगीकरण करण्याची जर या ठिकाणी एवढी आवश्यकता असेल तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण करावं लागेल, अशी वेळ आपल्या महाराष्ट्रावर आणि राज्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून हे जे जुलमी आणि अत्याचारी निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतले जातात त्या सरकारच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंत या निर्णयांच्या विरुद्ध एक आक्रोश सामान्य माणसामध्ये आहे। आज एवढ्या मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने मुली इथं आलेल्या आहेत। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या। आज या मुली तुम्ही सगळ्या खेड्यापाड्यामधून आज संगमनेर सारख्या ठिकाणी शिकायला येतात। जर या संस्था इथं उभ्या राहिल्याच नसत्या तर तुम्ही या ठिकाणी कॉलेजमध्ये 11वीला 12वीला शाळेमध्ये आल्या कशा असत्या, आणि तुम्ही जर शिकल्या नसत्या तर तुमच्यातल्या मुली आज इंजिनियर झाल्या असत्या का, डॉक्टर झाल्या असत्या का, मोठ्या मोठ्या पदांवर गेल्या असत्या का। आज हजारोच्या संख्येने मुली आपण पाहतो की स्पर्धा परीक्षा देत आहेत। या मुलींना जर शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली नसती तर त्या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षा देऊ शकल्या असत्या का, अधिकारी होऊ शकल्या असत्या का, राजकारणामध्ये येऊ शकल्या असत्या का। आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंनी शेणावराने दगड खाल्ले, सावित्रीबाई फुलेंनी त्या ठिकाणी लोकांनी त्यांना शेण मारलं, दगड मारले, परंतु ते सहन केलं आणि मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध केली, बहुजन समाजाच्या लोकांसाठी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध केली आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षण घेऊ शकतोय। आणि म्हणून सरकारने हे जे निर्णय घेतले हे सरकारने तातडीने मागे घेतले पाहिजे। या मागणीसाठी आज आपण इथे हजारोच्या संख्येने आलेले आहात। आता आपण तहसीलदारांना निवेदन देणार आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये इथं बहुतास्कर उभे आहेत। काल अकोल्यामध्ये मोठं आंदोलन झालं, आज संगमनेरात होतंय, राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे मोर्चे निघत आहेत। आणि जर हे जर निर्णय या ठिकाणी थांबले नाही तर उद्याच्या काळामध्ये मुंबईला देखील आपल्याला मंत्रालयावर मोर्चा काढावा लागेल आणि हे निर्णय या ठिकाणी सरकारला बदलावा लागतील सांगतो आणि सांगतो। जय हिंद। सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित मोर्चेकरी बांधवांनो आणि हा मोर्चा बुद्धिवाद्यांचा मोर्चा आहे। ज्या ज्या देशात आणि राज्यात बुद्धिवाद्यांनी जर रस्त्यावर यायचं ठरवलं तर त्या देशामध्ये क्रांती झाल्याची उदाहरणं आहेत आणि ही क्रांतीचं पहिलं पाऊल या संगमनेरमध्ये तुम्ही बुद्धिवाद्यांनी टाकलेलं आहे। तर म्हणजे आज ज्या कारणासाठी तुम्ही रस्त्यावर आलेला आहात, आपण नेहमी होतो खाली डोकं वर पाय, या सरकारची तशीच अवस्था झालेली आहे मित्रांनो। ज्यासाठी खरं तुम्ही आज या ठिकाणी ज्या मागण्या घेऊन आलेला आहात, एका बाजूला सरकार जे भांडवलदार आहेत त्यांच्या कर्जमाफीचं धोरण असेल, त्यांचं टॅक्सचं धोरण असेल, तिथे लाखो कोटी रुपये एका बाजूला खर्च करत आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण असेल, आरोग्य असेल, खर्चाच्या नावाखाली हे सरकार दिवाळखोरी दाखवत आहे। तर म्हणजे शिक्षण हा खऱ्या अर्थानं माणूस सुसंस्कृत करण्याचं, माणूस उभं करण्याचं, देश उभं करण्याचं शिक्षण हे मूळ कारण आहे। त्या शिक्षणाला वंचित करण्याचं काम ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीचं धोरण जे चालू आहे, घेतलं आहे, ते अत्यंत निषेधाचं आहे। जी IAS लॉबी बसलेली त्या IAS लॉबीला माहीत नाही
ज्या खेड्यामध्ये हे शिक्षण घेतलं जातं, ज्या पाण्यावर हे शिक्षण घेतलं जातं, तिथे तिथले पालक आणि मुलं कशी शिकतात याचं ध्यान नसलेलं हे सरकार आहे. तर म्हणजे या सक्षणामध्ये बसलेले मंत्री आहेत, हे तरी देखील ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांचं डोकं तरी ठिकाणावर पाहिजे होतं. तर म्हणजे या ठिकाणी जे धोरण शिक्षणाच्या बाबतीमध्ये चालू आहे, घेतलं आहे, अत्यंत निंदाजनक आहे मित्रांनो. आज सरकारने एक निर्णय घेतलेला आहे, कंत्राटी कामगारचं जे धोरण आहे ते रद्द करण्याचं. उद्या हे धोरण त्यांना रद्द करावंच लागेल, यासाठी खरी आता सर्व महिला विद्यार्थी आणि आपले सर्व शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील सरकारी 65,000 शाळा या बंद करणार आहेत. 15,000 शाळा या जिल्हा परिषदच्या बंद करणार आहेत. राज्यघटनेनुसार आपल्याला शिक्षण मी आपल्या पदावर केवळ या शिक्षणामुळेच आहे आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.